आज माझगाव ग्रामस्थांच्या वतीने चालू असलेल्या उपोषणाला माझा व शिवसेना पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे। अनेक वर्ष ग्रामस्थांच्या मागणीला सरकार दरबारी न्याय न मिळाल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे। माझगाव गावचे शेतकरी तथा माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी जो उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। आज माझगाव गावचे शेतकरी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहिले आहेत। गरीब शेतकऱ्यांना कोणताच लाभ दिला जात नाही। जंगली जनावरे, गवेरडे असतील, माकड असतील यापासून शेती बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे आणि अनेक शासन दरबारी ज्यावेळी नुकसान भरपाईबाबत मागणी केली जाते त्यावेळी शेतकऱ्याकडे नकाशे, सातबारा, महसुली अन्य कागदपत्राची मागणी केली जाते, परंतु आज माझगाव गावामध्ये कोणत्याही प्रकारचे महसुली दप्तरी एकही नकाशा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होतात आणि अशामुळे शासनाच्या योजनापासून त्यांना वंचित राहावं लागतं। आणि म्हणून या प्रत्येक महसुली विभागामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती असल्यामुळे लोकांना महसुली विभागामधले असलेले कागदपत्र, नकाशे उपलब्ध न झाल्यामुळे शासनाच्या अनेक योजनांमध्ये वंचित राहिल्यामुळे कागदपत्र अपुरे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे आज माझगाव ग्रामस्थांना हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे। म्हणून मला विनंती करायची की शासन जे प्रतिनिधी आहे, शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी योग्य ते याचं गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी आणि जेणेकरून या उपोषणाला योग्य तो न्याय द्यावा अशा प्रकारची मी शासनाला विनंती करत आहे।